अमरावतीचे वैभव छत्री तलावामधील पाण्याखाली येणाऱ्या जागेवर कुठलेही बांधकाम काँक्रिटीकरण करण्यात येऊ नये। सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवून वनसंपदा व वन्यजीव वाचवण्यासंदर्भात आणि पर्यावरणाची हानी थांबवण्यासंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात यावा, यासाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती शहरातील वन्यजीव प्रेमींनी लढा सुरू केलेला आहे। अमरावतीच्या छत्री तलावाला उत्तर, पूर्व आणि दक्षिण अशा तिन्ही बाजूने वनसंपदेने समृद्ध पोहरा नावाचे जंगल आहे। या जंगलामध्ये पट्टेदार वाघ सुद्धा आढळलेला आहे। 47 बिबट, हजाराच्या वर हरिण, मोठ्या संख्येमध्ये मोर, रानगवा, कोल्हे, रानडुक्कर अशी वन्य प्राण्यांची संपदा आहे। अनेक देशातील हजारो स्थलांतरित पक्षी छत्री तलावावर येत असतात। या छत्री तलावावर पश्चिमेला अमरावती शहराच्या दिशेने बांध बांधलेला आहे। तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाने तलावाच्या जलपात्रामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण सुरू केलेले आहे। तुर्तास तलावाच्या उत्तरेस जलक्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रीटचे बांधकाम सुरू झाले आहे। यामुळे एका दिशेने तलावामध्ये येणारे पाणी हे अडणार आहे। पोहरा जंगलातील प्राण्यांचा तलावामध्ये येण्याचा हाच मुख्य मार्ग अडवला जाणार आहे। शहराला लागून असलेल्या समृद्ध जंगलाची वाताहत करण्याचा हा एक डाव आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हजारो अमरावतीकरांचा या बांधकामाला विरोध आहे। केवळ व्यावसायिक हेतूने या जंगलावर अतिक्रमण केले जात आहे। तलावाच्या पश्चिमेला शहराच्या बाजूने तलावाचा मोठा बगीचा आहे, तो सुद्धा ओस पडलेला आहे। त्याचे सौंदर्यीकरण करण्यास कुणाचाही विरोध नाही। फक्त तलावामध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये आणि ते तात्काळ थांबवून छत्री तलाव सौंदर्यीकरणाचा संपूर्ण आराखडा प्रथम घोषित करावा। पश्चिमेला कितीही बांधकाम केलं तरी चालेल, मात्र इतर दिशेला कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू नये। विकासाला कुणाचाही विरोध नाही, पण शहराला भाग्याने लाभलेले नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू नये हीच जनतेची रास्त मागणी आहे। छत्री तलावाचा नॅशनल वेटलँड स्पॉट म्हणून पानस्थळ म्हणून सुद्धा समावेश आहे। नियमानुसार पानस्थळ घोषित असलेल्या स्थानावरती कुठलेच बांधकाम करता येत नाही, पण जिल्हा प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवून छत्री तलावावर बांधकाम सुरू केलेले आहे। तलावामधील बांधकाम न थांबवल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सुद्धा शिवराय कुलकर्णी यांनी दिलेला आहे। अमरावती शहराला लागून पूर्वेला अगदी थोड्या अंतरावर एक रस्ता ओलांडल्याबरोबर पोहरा नावाचा अतिशय समृद्ध जंगल आहे आणि शहराला लागून छत्री तलाव नावाचा मोठा तलाव आहे। या तलावातून पूर्वी 2 लाख लोकांना अमरावतीतल्या पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जात होता। आता अमरावतीला अप्पर वर्धातून पाणी मिळायला लागल्यानंतर हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला। हा तलाव हे जैवविविधतेचं एक मोठं केंद्र बनलेलं आहे। या तलावावर संपूर्ण जगातले विविध पक्षी, हजारो पक्षी हे स्थलांतरित होऊन येतात। त्यामुळे पक्षी तज्ञ, पक्षी अभ्यासक हे सगळे तलावावर अभ्यास करण्यासाठी येत असतात। या पोहरा जंगलामध्ये जवळजवळ 47 बिबट आहेत, लेपर्ड आहेत आणि हजारावर हरण, मोर अशा मोठ्या संख्येमध्ये प्राणी या जंगलामध्ये, पोहऱ्यामध्ये आहेत। हे सगळे प्राणी तलावावर पाणी प्यायला येतात आणि या तलावातली वाळलेली वनस्पती, या तलावातलं वाळलेलं शेवाळ हे या सगळ्या प्राण्यांचं अत्यंत चांगलं आवडतं खाद्य आहे। इथलं गवत या सगळ्या तृणभक्षी प्राण्यांना देखील त्या ठिकाणी आकर्षित करत असतं। इतकं सुंदर वनवैभव अमरावती शहराला लागलेलं असून आता त्या वनवैभवाला दृष्ट लागलेली आहे। सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जवळजवळ कोट्यावधी रुपये ओतून याची जी उत्तर बाजू आहे, जी समृद्ध वनराईने नटलेली आहे, त्या उत्तर बाजूला एक भिंत घातली जात आहे। एक काँक्रीटचं जंगल त्या ठिकाणी उभं केलं जात आहे। परिणामी उद्या या तलावाची जैवविविधता ही नष्ट होणार आहे। प्राण्यांचा येण्याचा मार्ग बंद होणार आहे। उत्तरेच्या बाजूनी तलावामध्ये येणारा जो जलस्रोत आहे तो देखील बंद होणार आहे। हे अत्यंत दुष्कृत्य हे अमरावती शहरामध्ये या काँक्रिटीकरणाच्या निमित्ताने सुरू झालेला आहे। आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की नॅशनल वेटलँड स्पॉट्समध्ये छत्री तलावाची गणना होते। खरं म्हणजे अशा वेटलँडच्या स्थळांवर, म्हणजे राष्ट्रीय पाण स्थळांवर तुम्ही कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही। हा नियम असताना देखील सर्व नियम धाब्यावर बसवून सौंदर्यीकरण तिथलं सुरू आहे। उद्या या सौंदर्यीकरणाच्या नंतर तिथे लोकांच्या पार्ट्या होतील, बर्थडेच्या पार्ट्या होतील, त्याच्यानंतर 31st सेलिब्रेशन त्या ठिकाणी होईल। लोक फटाके फोडतील, लोक हो हल्ला करतील आणि इथल्या वनसंपदेची
हानी होईल, इथल्या वनसंपदेचा ऱ्हास होईल. आमची अमरावतीकरांची तळमळीची विनंती आहे की आमचं हे जंगल सुरक्षित राहावं, इथली वनसंपदा सुरक्षित राहावी, इथले प्राणी सुरक्षित राहावे, इथली जैवविविधता सुरक्षित राहावी, इथले पक्षी सुरक्षित राहावे. आमचा विरोध विकासाला नाही. खरं म्हणजे अमरावती शहराच्या पश्चिमेला, म्हणजे त्या तलावाच्या पश्चिमेला शहराच्या बाजूनी जर यांनी कितीही विकास काम केलं तर आमचा त्याला विरोध नाही. शहरालगतचा छत्री तलाव वाचविण्यासाठी हा लढा सुरू झालेला आहे. प्राणी व पक्षी इत्यादी जैवविविधता नष्ट करण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. यासाठी कुठल्याही थरावर जायचे काम पडले तरी अमरावतीची जनता डगमगणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. VCN ब्युरो, अमरावती.